बापू, ही परीक्षा तर आता सुरू होती आहे. सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न आहे की एकदम राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा देणारे विजय बापू अचानक काय झालं की तलवारी म्यान करून घोड्याचं तोंड फिरवून परत आपल्या राहुटीत परत गेले. काय झालं असं आणि का झालं असं? असं आहे की पहिल्यांदा बारामती लोकसभा निवडणूक मी लढवतोय याच्या पाठीमागची पार्श्वभूमी संपूर्ण महाराष्ट्राला सांगितली होती. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मी हे म्हटलं होतं की 543 लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ बारामती आहे. हा काय पवारांचा किंवा कुणाचा सातबारा नाही आहे. लोकांच्या ते पहिल्यांदा लक्षात आलं की बारामती म्हटलं की पवार, असं नाही. इतरांनाही लोकशाहीमध्ये ती संधी मिळाली पाहिजे. हा एक भाग. आणि त्याच्यावरून दुसरा एक महत्त्वाचा भाग मी सगळ्या महाराष्ट्राला सांगितला होता, तो असा की 2009, 2014, 2019, 14ला मी प्रयत्न केला होता, 19लाही मी प्रयत्न केला होता. ठीक आहे, ती सीट आमच्याकडे नव्हती, तो भाग वेगळा. परंतु या 2014 आणि 2019च्या निवडणुका मी अतिशय जवळून जेव्हा पाहिल्या होत्या त्यावेळेस त्याची संपूर्ण विश्लेषण जर केलं तर दोनच भाग तिथे येतात. तिथे पक्षाच्या पलीकडे जाऊन दोनच भाग येतात. एक पवार प्रो आणि दुसरे पवार विरोधी. म्हणजे आपल्याला कोणाला आठवण म्हणजे विश्वास नाही वाटणार. हे जेव्हा मी सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं की 6,86,000 मतं आता हर्षवर्धनची मायनस केली, 6-6.25 लाख मतं पवार प्रो आहेत, त्याच्यात विभाजन होणार आहे. आणि पवार विरोधी किती आहेत ते जवळजवळ 5,80,000 मतं. म्हणजे ती पवार विरोध. आता विजय शिवतारेंचे समजा पुरंदरमध्ये, मी जेव्हा पुरंदरला गेलो 1 वर्षात मी आमदार झालो, परंतु माझ्याकडे असलेली विषमता विकासाची, बारामतीत काय आणि पुरंदरला काय, आम्ही 25 वर्ष त्यांना मतं देतो आहे. पंतप्रधान पदापर्यंत जाण्याची जी काय त्यांची जी उंची झाली आहे त्यातला 1/6 वाटा आम्ही घेतो आहे. पण आम्हाला काय मिळालं? आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी फक्त एकच काम केलं होतं. पुरंदरच्या बेगडी विकासाचा पंचनामा असं एक पुस्तक काढलं 60 पानाचं आणि त्याच्यामध्ये बारामती आणि पुरंदरचं कम्पॅरिझन केलं आणि पवारांनी आमच्यावर केलेला अन्याय हा उघडपणे बोललो. लोक माझ्या बाजूला आले. तुम्ही संपूर्ण मतदारसंघात पाहिलं तर पवार विरोधी मतदान हे पूर्णपणे पवार विरोधी. आता मी शिवसेनेचा आहे म्हणून पवारांचा विरोध आणि त्यांच्या विरुद्ध मी हे केलं म्हणून शिवसेना फोपावली तिथे. तसं जिथे जिथे म्हणजे 2014, 2009, 2019चं सगळ्या जेवढ्या 2400 याद्या आहेत त्या याद्या मी तपासल्या, त्याचं ॲनालिसिस केलं. नाही, ते सगळं बरोबर आहे. त्यामुळेच तुम्ही तिथं उभं राहायचा निर्णय घेतला. तुम्ही घोषणा केल्या, सगळ्या वातावरण असं झालं की आता बापू लढणार. म्हणजे मी अगदी लढणार म्हणजे लढणार असं असताना मी माझा शब्द सांगतो. उद्या मला कोणी फासावर जरी दिलं ना तरी मी पाठीमागे जाणार नाही. दिस वॉज माय वर्ड. आणि तो शेवटपर्यंत तसाच होता. आपल्याला कदाचित माहीत नसेल की सगळ्या मीडियामध्ये चर्चा 2 वेळा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली. प्रचंड आत्मीयता आणि त्यांच्याबद्दल असलेला आदर तेवढा राखून सुद्धा मी का लढतोय? लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने ही जी काही पारिवारवाद आणि झुंडूशाही संपवायची असेल तर कोणीतरी उभं ठाकलं पाहिजे ताकदीने. आणि म्हणून मी लढतोय. त्यामुळे डिव्हिजन होईल, त्रास होईल माहितीला वगैरे, ठीक आहे म्हटलं. तर मी म्हटलं मी जिंकण्यासाठी लढतोय. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही परिस्थितीत मी माघार घेण्याच्या मानसिकतेत नव्हतो. सगळ्या बाजूच्या अभ्यासाने सगळ्या यंत्रणा मी लावलेल्या होत्या, जे जे काही शक्य असेल ते. तिसऱ्या वेळेस बाकी असं अडचण झाली की मुख्यमंत्री महोदयांच्या OSDने मला फोन केला आणि त्याच्या अगोदरच्या रात्री झालेल्या 2-3 चर्चांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय उद्विग्न आहेत, व्यथित आहेत आणि त्यांना असं वाटतंय की विजय शिवतारेंच्या अशा वागण्यामुळे, तो ऐकत नसल्यामुळे संपूर्ण महायुतीला कुठेतरी सेटबॅक होतो आहे आणि हा प्रकार सर्व ठिकाणी झाला तर महाविकास आघाडीचा फायदा होईल. आणि जे सर्वांचं माझ्यासकट, मी म्हटलं होतं मी अपक्ष लढेल, तरी मी काय केलं होतं, नमो विचार मंच, म्हणजे मी महायुतीच्या विरोधात नव्हतो. कम्प्लिटली नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजे, त्यांच्याच हातात सत्ता गेली पाहिजे, या मताचा पूर्ण निष्ठावान अशा प्रकारचा मी कार्यकर्ता. आणि जेव्हा मी हे कळलं की याला सेटबॅक होत आहे मोठा, आणि मुख्यमंत्री काय असेल तुम्हाला मी सांगतो. आता मी काल कोल्हापूरला त्यांच्याबरोबर होतो. असा नेता किंवा असा मुख्यमंत्री की जो माझे 2 तिथे आता जे धैर्यशील माने आणि मंडलिक, काल दिवसभर मी त्यांच्याबरोबर होतो. अगदी मोठ्यात मोठी धेंडा जी कधी तशी फ्लोअर मॅनेजमेंटला पुढे येत नाही. माडकांच्या घरी गेले, यड्रावकरच्या घरी गेले
त्याच्यानंतर आवाळे साहेबांच्या घरी गेले. ते ठीक आहे. हां. असं अशा प्रकारचं काम करणारा माणूस आणि व्यथित होत असेल आणि त्यांचं पुढे कुठेतरी अडचण होत असेल तर मला ऐकलं पाहिजे असं म्हणून मी माझ्या 11